हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 22 पॅटर्न. लेसन नंबर 22 पॅटर्न. पॅटर्न म्हणजेच काय? आकृतीबंध. पॅटर्न म्हणजेच काय? आकृतीबंध. तर आपल्याला इथं पिक्चर देण्यात आलेला आहे. पहा, पिक्चर मध्ये बैलपोळा साजरा केला जात आहे. काय करत आहेत? बैलपोळा साजरा केला जात आहे. तर पिक्चर मध्ये त्या बैलांना सजवण्यात आलेला आहे. काय करण्यात आलेलं आहे? सजवण्यात आलेलं आहे. त्या रिलेटेड काही सेंटेन्सेस इथे देण्यात आलेले आहे. पहा, पाहून घेऊया. ऑन द डे ऑफ द बैलपोळा, बैलपोळ्याच्या दिवशी. ऑन द डे ऑफ द बैलपोळा म्हणजेच काय? बैलपोळ्याच्या दिवशी अनन्या ऑब्झर्व द डेकोरेशन इन द सराउंडिंग. तर अनन्या नावाची मुलगी आहे, तर ती काय करते? आजूबाजूला डेकोरेशन पाहते. कारण बैलपोळ्याला सजावट केली जाते, बैलांना सजवलं जातं. तर ती अनन्या पाहते आजूबाजूच्या डेकोरेशन कसं काय केलेलं आहे आजूबाजूला, त्या सगळ्या गोष्टींचं ती ऑब्झर्वेशन करते, निरीक्षण करते. शी ड्रू म्हणजेच काय? काढणे, चित्र काढणे. इन हर नोटबुक. तर ती तिच्या बुकमध्ये, तिच्या वहीमध्ये काय करते? काही पॅटर्न्स काढते. काय करते? काही पॅटर्न्स ड्रॉ करते तिच्या बुकमध्ये. फ्रॉम द तोरण. तोरण मधून, इथं तोरण आहे पहा, दाराला लावण्यात आलेलं आहे. त्या तोरण मधून ती काय करते? पॅटर्न घेते. अँड झुली. झुली म्हणजेच काय? बैलांवर जी घातलेली आहे झुली, कापड, त्याला झुली असे म्हणतात. त्या झुलीमधून सुद्धा तिनं काही पॅटर्न्स घेतलेले आहेत. ऑफ द बुल आणि ऑब्झर्व इट केअरफुली. तर चांगलं बारकाईने निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे. तर तोरण मध्ये पहा, एक पान आहे, तर एक फूल आहे. पुन्हा फुलानंतर पुन्हा काय आहे? पान आहे. पानानंतर पुन्हा एक फ्लावर आहे. फ्लावर नंतर पुन्हा लीफ आहे. लीफ नंतर पुन्हा फ्लावर आहे. फ्लावर नंतर पुन्हा लीफ आहे. पॅटर्न तयार झालेला आहे की नाही? पानानंतर फ्लावर, फ्लावर नंतर पुन्हा पान, पान नंतर पुन्हा फूल, फूल नंतर पुन्हा पान, असं त्यांचं काय तयार झालेलं आहे? तर पॅटर्न तयार झालेलं आहे. तर अनन्या ते पॅटर्न तिच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करते. त्यानंतर झुलीवर आपल्याला बैलांच्या अंगावर जे घातलेलं आहे कापड, त्याला झुली असं म्हणतात. त्या झुलीवर काही पॅटर्न आहेत पहा. तो पॅटर्न इथं अनन्यानं काढलेला आहे. तर स्क्वेअर मध्ये स्क्वेअर देण्यात आलेला आहे. तर तो पॅटर्न तिथं तिनं काढलेला आहे. दॅट आफ्टर झुलीवर अजून एक पॅटर्न आहे, तो सुद्धा पॅटर्न इथं काढण्यात आलेला आहे. स्वस्तिक आणि रेक्टँगल. स्वस्तिक, रेक्टँगल अशा प्रकारे तिनं ते पॅटर्न इथं काढून घेतलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. Ask a student to observe the picture and find the elements that appear repeatedly and the specific order. तर टीचरने इथं काय करायचं आहे? स्टुडंट्सला विचारायचं आहे की पिक्चर काय करा? ऑब्झर्व करा म्हणे, करा असं सांगायचं आहे. स्टुडंट्सला निरीक्षण करा म्हणलेला, करा असं सांगायचं आहे. फाइंड एलिमेंट्स दॅट अपिअर रिपीटेडली. असे एलिमेंट्स शोधा की ते काय झालेले आहेत? रिपीट आलेले आहेत, पुन्हा पुन्हा आलेले आहेत. स्पेसिफिक ऑर्डर मध्ये, त्या स्पेसिफिक ऑर्डर मध्येच ते आलेले आहेत. एक्सप्लेन दॅट पॅटर्न इज अ सिरीज ऑफ एलिमेंट्स दॅट अकर्स इन स्पेसिफिक ऑर्डर. तर इथं पॅटर्न म्हणजे काय? इथं स्टुडंट्सला काय करायचं आहे? समजावून सांगायचं आहे, एक्सप्लेन करून सांगायचं आहे. पॅटर्न म्हणजेच काय? एक सिरीज असणार आहे, एक संच असणार आहे. सिरीज म्हणजेच काय? ग्रुप असणार आहे. कशाचा? एक एलिमेंटचा. कशाचाही ग्रुप असू शकतो. तो काय असतो? एक स्पेसिफिक ऑर्डर मध्ये असतो. त्या स्पेसिफिक ऑर्डर म्हणजे स्वस्तिक नंतर रेक्टँगल येईल, पुन्हा रेक्टँगल नंतर पुन्हा स्वस्तिक येईल, किंवा पानानंतर फूल येईल, फुलानंतर पुन्हा काय येईल? पान येईल. याला काय म्हणतात? एक स्पेसिफिक ऑर्डर. त्याच ऑर्डर मध्ये ते पूर्ण काय येणार आहे? सिरीज येणार आहे. त्यालाच पॅटर्न असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द पॅटर्न बाय द ऑब्झर्विंग द डेकोरेशन. डेकोरेशन ऑब्झर्व करून इथं पॅटर्न काय करा म्हणलेला आहे? कम्प्लीट करा म्हणलेला आहे. लीफ, लीफ आफ्टर आहे फ्लावर, फ्लावर आफ्टर असणार आहे लीफ, लीफ नंतर पुन्हा काय येणार आहे? इथं फ्लावर येईल. तर तुम्ही काय करा? इथं पेन्सिलनं स्केच करा. मी इथं पेनानं करत आहे आणि कलर करून घ्या. पुन्हा लीफ, लीफ नंतर पुन्हा काय येईल? फ्लावर येईल. तर अशा प्रकारे तुम्ही पॅटर्न इथं क्रिएट करू शकता. सेकंड वन आहे स्वस्तिक. स्वस्तिक नंतर रेक्टँगल आहे, रेक्टँगल नंतर पुन्हा स्वस्तिक आहे. पुन्हा इथं देण्यात आलेलं आहे स्वस्तिक, स्वस्तिक नंतर रेक्टँगल, रेक्टँगल नंतर इथं काय येईल? स्वस्तिक येईल. आणि इथे सुद्धा काय येईल?
रेक्टँगल येईल. तर अशा प्रकारे आपण इथं पॅटर्न कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर एक्सटेंड द पॅटर्न. एक्सटेंड म्हणजेच काय, वाढवा. एक्सटेंड म्हणजेच काय, वाढवा. एका सर्कल नंतर एक पेन्सिल आहे, पुन्हा पेन्सिल नंतर सर्कल आहे, पुन्हा सर्कल नंतर पेन्सिल आहे, पेन्सिल नंतर पुन्हा इथं काय येईल, सर्कल येईल आणि त्याला काय करा, कलर करून घ्या आणि पुन्हा सर्कल आफ्टर काय येणार आहे, पेन्सिल येणार आहे. तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. पुन्हा इथं सर्कल येईल आणि पुन्हा इथं काय येईल, पेन्सिल. एक स्पेसिफिक ऑर्डर मध्येच येणार आहे. पेन्सिल आफ्टर सर्कल, सर्कल आफ्टर पेन्सिल, पेन्सिल आफ्टर सर्कल, सर्कल आफ्टर पेन्सिल. हा स्पेसिफिक ऑर्डर तेथे येणार आहे, त्यालाच पॅटर्न असे म्हणतात. बलून, बलून आफ्टर काईट, काईट आफ्टर बलून, बलून आफ्टर काईट, काईट आफ्टर पुन्हा इथे काय येईल, बलून येईल आणि बलून आफ्टर पुन्हा काय येईल, काईट, काईट आफ्टर पुन्हा बलून येईल. तर अशा प्रकारे हे पॅटर्न्स आपल्याला काय करून घ्यायचे आहेत, ड्रॉ करून घ्यायचे आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे नंबर्स देण्यात आलेला आहे. 1 आफ्टर 2, 2 आफ्टर पुन्हा 1, 1 आफ्टर 2, 2 आफ्टर पुन्हा काय येईल, 1 येईल, पुन्हा 2, पुन्हा 1, पुन्हा 2. बॅट आफ्टर बॉल, बॉल आफ्टर पुन्हा काय येईल, बॅट येईल, पुन्हा बॅट आफ्टर काय येईल, बॉल, पुन्हा बॅट आणि पुन्हा बॉल. हा सिरीज काय येईल, स्पेसिफिक ऑर्डर मध्येच येणार आहे. तर अशा प्रकारे आपण येथे पॅटर्न ड्रॉ करू शकतो. तर टीचरसाठी पुन्हा काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. इनकरेज द स्टुडंट्स टू क्रिएट डिफरंट पॅटर्न्स. तर इथं स्टुडंट्सला काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे, इनकरेज द्यायचं आहे. इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. तर याच प्रकारचे डिफरंट पॅटर्न्स त्यांना तिथं क्रिएट करायला सांगायचे आहेत. अँड कलेज युजिंग व्हेरियस ऑब्जेक्ट्स लाईक अ ग्राउंडनट्स. तर त्याच्यासाठी काय काय यूज करू शकता तुम्ही, शेंगा यूज करू शकता. ग्राउंडनट्स म्हणजेच काय, शेंगा. बीड्स, बीड्स म्हणजेच काय, मण्या. मार्बल, मार्बल म्हणजेच काय, गोट्या. शल, शल म्हणजेच काय, शंख शिंपले सुद्धा यूज करू शकता किंवा शेंगाचे टर्फल यूज करू शकता. पेन्सिल्स यूज करू शकता, पेन्स, लीड्स. बँगल्स, बँगल्स म्हणजेच बांगड्या. कोंच शेल म्हणजेच काय, शंख टाईप असतात, त्याला सुद्धा तुम्ही तिथं यूज करू शकता. ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. क्रिएट साऊंड पॅटर्न. तर इथं हे आहे, रिटर्न मध्ये करायचं आहे, ड्रॉ मध्ये करायचं आहे. तर हा काय आहे, साऊंड पॅटर्न क्रिएट करा म्हणलेला आहे. साऊंड म्हणजेच काय, आवाजाचं पॅटर्न क्रिएट करा म्हणलेलं आहे. कसं, एक्झाम्पल्स देण्यात आलेलं आहे. ऍक्शन मध्ये एक जणांनी काय करायचं आहे, क्लॅपिंग करायचं आहे, टाळ्या वाजवायचं आहे. एकट्याने काय करायचं आहे, स्नॅपिंग करायचं आहे. एकट्याने फिंगर्स दाखवायचं आहे, एकट्याने स्टॅम्प करायचं आहे, पाय आदळायचा आहे. अशा प्रकारे आपण साऊंड पॅटर्न सुद्धा इथं काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. मुवमेंट पॅटर्न म्हणतात त्याला. साऊंड पॅटर्नला सुद्धा काय म्हणतात, क्रिएट अ मुवमेंट पॅटर्न सच ॲज अ रेझिंग हँड्स. हात वर करणे, हात बाजूला करणे, हात समोर करणे, हात पाठीमागे करणे. ह्या सगळ्या सुद्धा काय असणार आहेत, मुवमेंट पॅटर्न किंवा साऊंड पॅटर्न इथं आपण ऍक्टिव्हिटी मध्ये क्रिएट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे जम्प्स इन स्टेप्स. जम्प, जम्प म्हणजेच काय, उड्या मारणे. जम्प्स म्हणजेच काय, उड्या मारणे. स्टेप्स, स्टेप्स म्हणजेच काय, पायऱ्याप्रमाणे. पायऱ्या, स्टेप्स म्हणजेच काय, पायऱ्या. पायऱ्या पायऱ्या पायऱ्याने काय करायचे आहे, तिथं उड्या मारायच्या आहेत. तर इथं पोयम देण्यात आलेलं आहे. पोयम पहिला आपण रीड करून घेऊया, त्यानंतर एक्सप्लेनेशन करून घेऊया. फ्रॉम अ जंगल अ मंकी केम, jumping high, playing this game, leaping, bouncing, full of cheer, 2 big steps, long and clear, 2, 4, 6 and 8, making the pattern very straight. तर इथं काय दाखवण्यात आलेलं आहे, जंगल आहे. तर जंगल मधून कोण येतोय, मंकी येते. फ्रॉम अ जंगल अ मंकी केम. जंगलातून कोण आलेला आहे, एक माकड आलेला आहे. काय आलेला आहे, जंगलातून एक माकड आलेला आहे. जम्पिंग हाय, प्लेइंग दिस गेम. तर तो उड्या मारण्याचा खेळ खेळत आलेला आहे. जंगलातून काय करत आलेला आहे, तो जम्पिंग हाय, मोठ्या उड्या मारण्याचा खेळ खेळत आलेला आहे. लिपिंग, बाउन्सिंग, फुल ऑफ चिअर. तर आनंदाने उड्या मारत आहे तो. लिपिंग, लिपिंग म्हणजेच काय, उड्या मारणे. बाउन्सिंग म्हणजेच काय, उड्या मारणे.
फुल ऑफ चेअर, खूपच आनंदाने मज्जा मस्तीने तो काय करत आहे, उड्या मारत आहे. कसं उड्या मारत आहे, 2 बिग स्टेप्स लॉंग अँड क्लिअर. उड्या मारत असताना तो कसं उड्या मारत आहे, 2 स्टेप्स घेऊन उड्या मारत आहेत. कसं मारत आहे, 2-2च्या पायऱ्या उतरत आहे. तो 1 नंतरनं 1 नंतरनं 2 आफ्टर 3 असं न उतरता तो डायरेक्ट 2 वरून 4 वरून 6 वरून 8 असे 2 बिग स्टेप्स घेऊन, मोठे मोठे लॉंग अँड क्लिअर स्टेप्स घेऊन तो काय करतोय, जम्प करतोय, खाली उड्या मारतोय. तर त्याची जे स्टेप्स आहेत ते कसे आहेत, 2 लाईक स्टेप घेतोय, 2 वर एक उडी मारतोय, 4 वर एक उडी मारतोय, 2, 4, 6 अँड 8. तर उड्या कसं मारतोय, तो 2 वर उड्या मारतोय, 4 वर उड्या मारतोय, 6 वर मारतोय आणि 8 वर मारतोय. मेकिंग द पॅटर्न व्हेरी स्ट्रेट. आणि अशा प्रकारे तो एक काय करतो आहे, पॅटर्न तिथं क्रिएट करतोय. आणि तो पॅटर्न कसा आहे, एकदम स्ट्रेट आहे. कसा आहे, एकदम स्ट्रेट आहे. जसं 2, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा प्रकारे मंकीनं तिथं माकडाने काय केलेलं आहे, पॅटर्न क्रिएट केलेलं आहे. तर अशा प्रकारे याचं एक्सप्लेनेशन इथं होऊ शकेल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, fill in the following boxes by writing step of 2 in the serial order. तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. स्टेप्स लिहा म्हणलेलं आहे. काय लिहा म्हणलेलं आहे, स्टेप्स लिहा म्हणलेलं आहे. कशात लिहा म्हणलेलं आहे, स्टेप्स ऑफ 2 स्टेप्स घेऊन तिथं ऑर्डर, सिरियल ऑर्डर काय करा म्हणलेलं आहे, कंप्लीट करा असं म्हणलेलं आहे. 2 आफ्टर येईल 4, 4 आफ्टर येईल 6. तर इथं तुम्ही फिंगर काउंटिंग करू शकता किंवा टेबल्स म्हणून घेऊन लिहू शकता किंवा लाईन्स काउंटिंग, मुलांना लाईन्स काउंटिंग सुद्धा सांगू शकता. 2चं टेबल कसं येईल पहा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14. अशा प्रकारे टेबल्स थ्रू मुलांना जर इझी जात असेल तर तसं घ्या. किंवा 2 फिंगर्स नंतरनं काउंट करायला सांगा. इथं आहे 2 नंतरनं पुन्हा 2 फिंगर्स काउंट करा. 2 आफ्टर 3 4 तर 4 येईल. पुन्हा 4 आफ्टर न 2 फिंगर्स काउंट करायला सांगा. 5 6 6 8. 6 आफ्टर पुन्हा 2 फिंगर्स काउंट करायला सांगा. 7 8. हे अशा प्रकारे अजून एक मेथड येऊ शकेल. किंवा तुम्ही लाईन काउंट करायला सांगा. इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2. सगळीकडे 2 2 2 2 लाईन्स काउंट करत सुद्धा आपण इथं लिहून घेऊ शकतो. तर इथं आहे 1 2 3 4 5 6. 6 लिहून घेऊ शकतो. 7 8 9 10 11 12 13 14. तर अशा 3 ते 4 मेथड्सना आपण मुलांना इथं स्टेप्स ऑफ 2 सिरियल ऑर्डर्समध्ये लिहून घ्यायला सांगू शकतो. त्याचप्रमाणे 5चा पॅटर्न सुद्धा मुलांना टेबल्स थ्रू किंवा फिंगर्स थ्रू किंवा नंबर लाईन थ्रू इथं काढायला सांगू शकतो. तर मी इथं डायरेक्टली ते, तर तुम्ही तिथं स्टुडंट्सला त्या कुठल्या मेथडमध्ये समजावून सांगायचं असेल तुम्ही त्या मेथडमध्ये समजावून सांगू शकता. तर 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. दॅट आफ्टर नेक्स्टचं आहे 10चं पॅटर्न आहे. कशाचं पॅटर्न आहे, 10. 10 1 जा 10, 10 2 जा 20, 30 40 50 60. दॅट आफ्टर आहे बिफोर नंबर पॅटर्न आहे. काय आहे, बिफोर नंबर पॅटर्न आहे. 15 बिफोर 14, 14 बिफोर 13 म्हणजे अगोदरचा. 13 बिफोर आहे 12, 12 बिफोर आहे 11, 11 बिफोर आहे 10. हा सुद्धा बिफोर पॅटर्न आहे पण 2चा स्टेप्स आहे. काय आहे, 2चा स्टेप आहे. तर 20 बिफोर 2 स्टेप बॅक काउंट करू शकता किंवा रिव्हर्स नंबर इथं मुलांना काउंट करायला लावू शकता किंवा याला उलट सुद्धा तुम्ही लिहू शकता. 10 आहे तर इथं 2 2 लाईन्स काउंट करायला सांगायचं. मुलांना उलट सुद्धा तुम्ही लिहायला सांगू शकता. ट्रिकीनुसार ट्रिक्स यूज केलं ना मुलांना इझी जात आहे लिहिण्यासाठी. तर 12 नंतर 2 लाईन्स काउंट करायचं. सॉरी 10 नंतर 2 लाईन्स काउंट करायचे आहेत. 11 12 13 14. तर अशा प्रकारे आपण इझिली हे नंबर सुद्धा लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे
कंप्लीट द रंगोली बाय द कनेक्टिंग द डॉट्स अँड कलर इट. तर आपल्याला इथं डॉट्स देण्यात आलेले आहेत. डॉट्स काय करायचे आहेत, कनेक्ट करायचे आहे, जॉईन करायचं आहे, जोडायचं आहे त्यांना आणि त्या रंगोलीला काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं. काय करून घ्यायचं आहे, कलर करून घ्यायचं आहे. मी फक्त इथं डॉट जॉईन करते, तुम्ही कलर करून घेऊ शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 22 पॅटर्न हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.